शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकऱ्यांना वाटत असतं की आपण फक्त रासायनिक खतांचा डोस मुळांच्या माध्यमातून किंवा जमिनीमध्ये टाकून दिल्यानंतर आपले पीक आहे तर ते चांगल्या प्रकारे वाढ होत असतं किंवा त्याचं उत्पादन आहे तर ते व्यवस्थित येत असतं. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं मत असं असतं की बाबा आपण जसं तरकारी असेल, वांगी, टमाटी किंवा कांदा पीक आहे यासारखी जी पिकं घेत असतो, तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, स्प्रेच्या माध्यमातून जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत किंवा जे NPK आहे तर ते आपल्या पिकांना देत असतो. तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारचा बदल घडत असतो किंवा उत्पादनामध्ये आपल्या वाढ होत असते. तर असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असते. परंतु ऊस पिकामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यामध्ये किंवा काही जे उत्पादक आहेत, तर यांच्यामध्ये एक संभ्रम असतो की बाबा आपण ऊसामध्ये कुठल्या प्रकारच्या फवारण्या किंवा जे NPK आहे तर ते स्प्रेच्या माध्यमातून दिल्यानंतर त्याचा आपल्या ऊसाला फायदा होतो का किंवा त्याचा रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला जाणवतो का? तर अशा प्रकारचा संभ्रम आहे. आता काय होतं माहीत आहे का, बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आपण खालून जमिनीमध्ये देतो लगेच आपल्या पिकाला काय होतं, काळोखी टवटवी येते. ज्यावेळेस आपण युरिया देत असतो, तर युरिया साधारणतः आपल्याला एका आठवड्याभरामध्ये त्याचा रिझल्ट दाखवत असतो किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत असतो. परंतु ज्यावेळेला आपण मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारण्या जसं काय असेल ती 19-19 असेल, 12-61 असेल, जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा जी कुठली अजून टॉनिक जी मंद असतो, ते आपल्या पिकांना जर फवारलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत असतो. आता काही वेळा बऱ्याच वेळा काय होतं, पाणी कमी जास्त झाल्यामुळं आपल्या पिकांवर जो आहे तर तो स्ट्रेस येत असतो. आता तो स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, सिलिकॉनचा वापर करत असतो आणि जे काही आहे ते आपल्या पिकांमध्ये स्प्रे करत असतो. आता याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं गेलं की स्प्रेच्या माध्यमातून किंवा उसाला जर आपण वरून फवारणी जर करून घेतल्यानंतर रिझल्ट कसा येतो. ज्यावेळेस आपल्याकडे अवकाळी किंवा पहिला पाऊस पडत असतो, अशा वेळेला तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की बाबा पाऊस पडल्यानंतर आपल्या पिकाची वाढ जी आहे तर ती चांगल्या प्रकारे होते. आता असं काय होतं, ज्यावेळेस पाऊस पडत असतो त्यावेळेस काय होतं, हवेमधलं जे नत्र आहे तर ते डायरेक्ट आपल्या पानांना पोचत असतं आणि पानाच्या माध्यमातून ते परत आपल्या पिकांना पूर्णकडे सगळीकडे जे आहे तर ते पोचवलं जात असतं. तर हे साधं सिंपल गणित आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल आणि याचा रिझल्टही आपण पाहिला असेल. तर हे आहे नैसर्गिक चक्र. जर आपण असं जर आपल्या पाण्याचा pH योग्य मेंटेन करून जर फवारण्या केल्या तर आपल्या पिकाला त्याचा फायदा नक्कीच होत असतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये संभ्रम करून घेण्यासारखं काही नाही. कारण जिब्रेलिक ॲसिड जर तुम्ही स्प्रे घेतला तर काय होतं, पानाच्या रुंदी आहेत तर त्या चांगल्या प्रकारे वाढत असते. त्याच्यामुळं आपलं जे अन्नद्रव्य किंवा जे अन्न तयार करण्याचं काम जे आहे तर ते पिकांमध्ये व्यवस्थितरित्या होत असतं. त्याच्यामुळे जर योग्य फवारण्या योग्य वेळी केल्या तर आपल्या पिकांना किंवा ऊसाला जे आहे तर त्याचं उत्पादन वाढत असतं. तर ही होती आजची माहिती. जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील किंवा ज्यांना कन्फ्युजन आहे अशांकडे ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. धन्यवाद.